नमस्कार मंडळी, जय खानदेश। आज मी बनवणार आहे राजस्थानची प्रसिद्ध मिठाई घेवर। आता तुमले वाटीन घेवर गैरा कठीण राहत असेल, तसं पाहायला गेलं ना तर तो कठीण बी राहतो आणि सोपा बी राहतो। कारण घेवर जेव्हा मी पहिल्यांदा करला होता तेव्हा त्या घेवरनं मला गैरा तेवर दावला होता, पण मी दुसऱ्यांदा करला तर तो मला एकदम परफेक्ट जमला। मग म्हटलं चला मला जमलाय म्हणल्यावर तुम्ही तर कितले हुशार आहे, मग तुमले तर जमलाच पाहिजे। चला मग मी तुमले सांगते आता मी कसं केलंय, मग तसंच तुम्ही करा, मग तुम्हाला बी 100% जमेन। आता इकडे मी एका भांड्यामध्ये 3-4 चमचे गावरानी तूप घेतलंय। तूप थोडस कोमट करीसन घ्या, मग त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकीसन त्याला चांगलं फेटी घ्या। मग ते असं लोणी सारखं होईल। मग ते लोणी सारखं झालं की त्याच्यामधलं पाणी काढीसन फेकी द्या, बर्फ बी बाजूला ठेवा आणि त्याला नुसतं चांगलं हातानं फेटी घ्या। मग ते तुम्हाला असं क्रीम सारखं दिसेल। मग ते क्रीम सारखं दिसायला लागलं का मग त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घेले मी इकडे, तो थोडा थोडा करीसन 2-3 दार मध्ये टाकायचा आणि तेल चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करी घ्यायचं। तो मैदा त्याच्यामध्ये चांगला मिक्स झाला का त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा बेसन पीठ आणि 1 छोटा चमचा मी गहूचं पीठ घेतलंय, त्याला बी चांगलं मिक्स करी घ्यायचं। त्याच्यानंतर मी 1 वाटी दूध घेले, ते दूध 2-3 दा थोडं थोडं करीसन त्याच्यामध्ये टाकी द्यायचं आणि त्याला चांगलं फेटत राहायचं। त्याच्यानंतर एकदम थंडगार पाणी घ्यायचं, थंड पाणीनं त्याला चांगलं मिक्स करत राहायचं। आणि लक्षात ठेव जा, पाणी थंडच घे जा, नाही तर मग घ्या गरम, मग तो घेवर तुमले तेवर दायाशिवाय राहत नाही। ते झालं का मग त्याला गाळणीनं, ते बॅटर आहे ते गाळणीनं गाळी घ्यायचं आणि जास्त घट्ट बी ठेव जा नका, जास्त पातळ बी कर जा नका। मी जसं व्हिडिओ मध्ये दायले तसंच कर जा। पाहिलं ना मी कसं करेले। मग आता ते बॅटर कानी 10-15 मिनिटं तुम्ही फ्रीज मध्ये ठेव द्या। तोपर्यंत तुम्ही तेल नाही तर तूप गरम करायला ठेव जा। मी कानी तेल गेले। चला मग ते घेवरचं पीठ आपण फ्रीज मध्ये ठेवलं होतं त्याला काढी घ्या आणि त्याला थंड पाण्यात ठेवा। म्हणजे फक्त एवढं लक्ष ठेवा का ते पीठ असं गरम नाही झालं पाहिजे, ते थंडच राहिलं पाहिजे। आता तेल चांगलं गरम झालं असेल, त्याच्यामध्ये वरून थोडं थोडं ते बॅटर टाका। ध्यानात ठेव जा, वरूनच टाका आणि बॅटर टाकलं 1-2दा की गॅस मीडियम करा। गॅस जास्त कमी बी करू नका आणि जास्त फुल बी करू नका। आणि बॅटर टाकताना समायचा, नाही तर तेल उडीन तुमच्या अंगवर, घेवर बीवर सगळं ठिकाणवर। मग असं थोडं करीसन 10-15 दा ते टाका। म्हणजे तुम्हाला किती मोठं पाहिजे काय पाहिजे तशा प्रमाणात थोडं पीठ करीसन 10 ते 15 टाइम ते पीठ टाका आणि त्याला चाकून नाही तर लाटण्यानं मधून असं गोल छिद्र पाडत जा। मग ते थोडस लालसर दिसायला लागलं की त्याला आजूबाजूलून असं चाकूच्या याच्यानं त्याला काढी घ्या आणि तेल थोडस तळू द्या। फक्त पाहिजे की जास्त बावू नका, नाही तर करी ठेव पुरं कायम मटक। आता तेल मस्त लाल कलर आला की मग ते तेल मधून काढी घ्या आणि त्याला नितरू द्या। आता मी जेवढं पीठ आणि जेवढं हे गेलो होतं त्याच्यामध्ये मायावाले 3 घेवर बनले। आता त्याच्यानुसार तुम्ही अंदाज न कमी जास्त करी घ्या। तुम्हाला जास्त बनवणे असतील तर तुम्ही जरासं माप वाढाई घ्या। आता इकडे मी पाक बनाई गेले। पाकची रेसिपी काय मी दायल नाहीये, पण आपले काय एक तारी पाक करणार नाहीये, साधा नॉर्मल पाक करणार आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखर जास्त टाका, नाही तर कमी टाका। मी एकदम मीडियम पाक बनायले। त्याच्यानंतर मी दूध आटाडीसन त्याच्यामध्ये थोडस मिल्क पावडर, साखर, केसर आणि इलायचीचं पावडर टाकी गेले आणि त्याला आटवू दिले आणि अशी रबडी बनाडले। मी त्याची बी काही रेसिपी दायल नाही, म्हटलं तुम्ही गैरे हुशार आहे, तुम्ही बरोबर करी घेशाल। चला मग आता ते घेवर आपण बनायला होते त्यांना मस्त एक ताटलीमध्ये काढी घ्या। त्याच्यावर पहिले ते आपण पाक बनायला होता ना साखरचा, तो टाकी घ्या थोडा। तुमले जर जास्त गोड आवडत असेल तर चमच्यानं पाक काय टाकू नका, त्या घेवरची एक डुबकी पाक मध्ये लाई द्या आणि त्याला काढी घ्या। जास्त टाइम पाक मध्ये ठेवू नका, नाही तर तो नरम होई जाईल आणि नरम झाला का तो काही चांगला लागत नाही। मग म्हणशान या बहीण असं काय सांगलं, चूक तुम्ही करशान आणि खापर माय माथ्यावर फोडशान। ते आपण जी रबडी बनायला होती ती रबडी बी टाकी द्या। मग काजू, बदाम, हिरवी मिरची, कोथंबीर, हिरवी मिरची कोथंबीर नको टाकजो बहीण, काजू, बदाम, अजून केसर, तुम्हाला काय काय त्याच्यावर सजावट करणे ती करी घे जा। माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी टाकी दिलंय आणि मग मस्त खाई पा। मग असं लागतं ना ते एकदम भारी लागतं। आणि असं घेवर बनाडी सण एकदा तुमच्या घरच्यांले नक्की खावाडी पा। आणि बनवलं का नाही बनवलं ते मला नक्की सांगा।